पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील भिडेवाड्याचं भूमिपूजन होणार आहे। भिडेवाड्याच्या पुनर्निर्माणाचं काम केव्हा सुरू झालंय? ज्या प्रकल्पाचं काम सुरू झालंय त्याचं भूमिपूजन कशाला करता असा सवाल विरोधकांच्या वतीने आता उपस्थित केला जातोय। सविस्तर पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा वादात सापडलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भिडेवाड्याचं पुनर्निर्माणाच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे। नेमक्या या भूमिपूजनालाच विरोधकांनी आक्षेप घेतलाय। ज्या भिडेवाड्याचं मोदी भूमिपूजन करणार आहेत त्या भिडेवाड्याच्या कामाला केव्हा सुरुवात झाल्याचा दावा करण्यात येतोय। ज्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे त्या प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन कसं केलं जाऊ शकतं असा सवाल विरोधकांचा आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या भिडे शाळेची या ठिकाणी पुन्हा एकदा निर्मिती होते। महानगरपालिकेने महात्मा ज्योतिबा फुलेंचा वारसा जपण्याकरता विना भूमिपूजन कुठल्या प्रकारची पूजा न करता तिथलं कामकाज सुद्धा चालू केलं होतं। पण असं असताना महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराला तिलांजली देण्याकरता RSS भाजपचा विचार डोक्यात ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये येत आहेत। त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी पूजेचा कार्यक्रम अर्थात भूमिपूजेचा घाट घातला जातोय। ही सुद्धा एक पुणेकरांची चेष्टा आहे असं मला वाटतं। महायुती सरकार ज्या वेगानं काम करतंय तो वेग पाहून विरोधकांना त्रास होतोय असा पलटवार यावर भाजपचा आहे। महायुती सरकार किंवा केंद्रातलं मोदी सरकार हे जे निर्णय घेतंय, निर्णय घेण्याची क्षमता आहे, या सरकारने केलेली कामं आहेत, ह्याचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे। शेवटी असं आहे ना की हा विकास पुण्याचा होतोय, याच्यावरती टीका करणं किंवा देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येतात ह्याचं तुम्हाला दुःख होण्याचं काही कारण नाही। आता पुण्यामध्ये भिडेवाडा ना, भिडेवाड्याच्या इथे आता भूमिपूजन होणार, तर हे न्यायालयाची भाषा सांगणार म्हणजे कुठलंही चांगलं काम होऊच नये, लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख दैन्य हेच राहावं ही यांची मानसिकता आहे। नकारात्मक मानसिकतेचं प्रतीक आहे। पंतप्रधान मोदींनी पुण्यात नेहमी यावं, पण छोट्या छोट्या उद्घाटनाला येऊन त्यांच्या पदाची शान कमी करू नये असं विरोधकांना वाटतं। मोदी पुणे मेट्रोचं देखील वारंवार लोकार्पण का करतायत असाही विरोधकांचा सवाल आहे। यावर सत्ताधाऱ्यांकडून फार ठोस उत्तर मात्र सापडत नाहीये। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।